नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि कालच माझा वाढदिवस झाला. इथे मी डायरीमध्ये गेल्या वर्षी मी काय काय शिकले, कोणकोणते धडे मी घेतलेले आहेत, काय काय घटना माझ्या आयुष्यामध्ये झाल्या, या यंदाच्या वर्षामध्ये मला काय काय करायचं आहे, कोणत्या चुका करायच्या नाही आहेत, कोणत्या चुका केलेल्या आहेत मी आणि त्यातून मी काय शिकलेली आहे, अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी लिहायला घेतल्यात. नुकताच लिहिता लिहिता विचार केला की तुमच्यासोबत हे शेअर करावं आणि तुम्हालाही हे सांगावं की आत्ताच 2025ला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही तुमच्या वाढदिवसाची कशाला वाट बघताय. रोजनिशी लिहिता लिहिता गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही काय काय केलं किंवा तुमच्यासोबत काय काय घडलं याचा एकदा आढावा घ्या. ते लिहून काढा. या वर्षभरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता जसं की मी सगळ्याच गोष्टींचा आढावा घेते की चॅनल छान ग्रो होत चाललेलं आहे. बरीचशी नाती अगदी इतरांसारखंच माझ्यासोबत सुद्धा घडलं की बरीचशी नाती माझी दुरावली गेलेली आहेत जवळची. किंवा मग चॅनलवरती मला इथून पुढे काय काय करायचं आहे, माझ्या स्वतःमध्ये मला कोणते बदल करायचे आहेत, त्याचबरोबर घरामध्ये संसारामध्ये मला कोणत्या गोष्टी नवीन करायच्या आहेत, कोणते नवे उपक्रम आपल्या चॅनलवरती मला राबवायचे आहेत, मला स्वतःसाठी किती वेळ द्यायचा आहे, कोणत्या माझ्या ज्या खराब सवयी आहेत त्या मला बदलायच्या आहेत, हे सगळं मी लिहून काढते. आणि तुम्ही सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये काय काय झालंय किंवा गेल्या महिन्याभरामध्ये काय काय झालेलं आहे, गेल्या 2-3 महिन्याभरामध्ये तुम्ही काय काय शिकलेला आहात, ते सगळं लिहून काढा. मला नेमकं काय करायचं आहे हे लिहून काढा. आता मी कोण आहे असं स्वतःला जेव्हा आपण प्रश्न विचारतो, आपण लिहितो की मी कोण आहे, मग तिथं मी काय लिहू शकते की मी झाडा फुलांची आनंद घेणारी सायली आहे, मी माझ्या शब्दांमधून इतरांना बळ देणारी सायली आहे, किंवा मी वाचन करायला आवडणारी, वाचनामध्ये गुंग होणारी मी सायली आहे. म्हणजे मी बायको आहे, मुलगी आहे, आई आहे, याच्या व्यतिरिक्त आपण कोण आहोत हा एक प्रश्न स्वतःला विचारा आणि ते लिहून काढा. आणि मग माझ्यातलं मी पण जपण्यासाठी मला काय केलं पाहिजे. आता मला इतरांना मोटिवेट करायला आवडतं, तर मग कोणता वेळ मी त्यासाठी दिला पाहिजे, त्यामध्ये मी कोणकोणत्या नव्या गोष्टी केल्या पाहिजेत, हे पुन्हा मी त्यात सविस्तर लिहित जाणार. अशा पद्धतीनं आपण रोजनिशीमध्ये वेगवेगळे प्रयोग करू शकतो. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला किंवा प्रत्येक महिन्याच्या शेवटी तरी, की गेल्या महिन्याभरामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, आपण कसे घडलेलो आहोत, आपल्याला काय काय गोष्टी मिळालेल्या आहेत, आपण कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहेत, हे सगळं लिहून काढायचं. जसं आपण हिशोब लिहितो ना, त्या पद्धतीने लिहून काढायचं.